हा एक गुलाबजाम आणि याच्या बरोबर आता काय आले बघा, 2 अंडी मस्तपैकी अंडा थाळीमध्ये गुलाबजाम स्पेशल. सगळ्यात प्रथम सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आज लोक इथं जर घाटात ट्रॅफिक मध्ये मरत असतील तर ह्या मिसिंग लिंकचा काय उपयोग आहे का? म्हणजे राग येण्यासारखी गोष्ट आहे की नाही? याच्यासाठी त्या मंत्र्यांच्या हाताने उद्घाटन करण्यापेक्षा तोडा ना ते बॅरिकेड, जाऊ द्या ना, ये म्हणाव बाबा तू पण उद्घाटनाला सकाळी. आणि त्यांनी आपल्याला काल कमेंट केली आहे की इकडं चुना लावलाय म्हणून. त्यांना ते आता आयुष्यभर तर टॉपना देत राहणार नाही. चुना लावलं तर आता हे घ्या 3000 रुपयाचं. आणि इकडं गरमी मित्रांनो एक नेक्स्ट लेवल गरमी येते, नेक्स्ट लेवल. तुपाची क्वांटिटी बघा. काय पाहिजे मित्रांनो, अजून मज्जानो लाईफ. गुरुदेव दत्त. तर संध्याकाळचे 6:30 वाजलेत मित्रांनो. आपण आहे पिरंगुडला प्रिसाईज कंपनीमध्ये, जिथून आपल्याला गाडी लोडिंग करायची. तर टायटल आणि थंबनेल तुम्ही पाहिला असेल. परत एक 1000 किलोमीटरची मित्रांनो जामनगरची आपण सिरीज करणार आहे, रिलायन्स जामनगरची. म्हणजे हे बुकिंग आपल्याला भेटलं होतं आपले निगडीतलेच ट्रान्सपोर्टर ज्यांच्याकडून आपल्याला रेग्युलरली बुकिंग भेटतात त्यांची. आणि त्यांनी सकाळी फोन केला होता, त्यावेळेस आपण हे कन्फर्म करून घेतलं. आणि 4चं संध्याकाळचं लोडिंग होतं तर 4 वाजता पोहोचलो. बट आता 6:30चा टायमिंग झाला आहे, अजून आपली गाडी काही लोडिंग झालेली नाही आहे, कारण ते मटेरियल अजून पॅक होतं आहे. आणि मागची आपण एक सिरीज केली होती, याच्या आधी एक ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, जो की आपला नागोठणे रिलायन्सचा होता. आणि तिथं गेल्यानंतर एक प्रॉब्लेम पण झाली होती की आपल्या गाडीचे डॉक्युमेंटची जी फाईल आपण काढली होती आणि ती सिक्युरिटी गेटवरती चेक करायला दिली ना, तर ती फाईल तिथंच विसरून मी डायरेक्टली लोणावळ्यामध्ये पोहोचलो. आणि मला कंपनीमधून फोन आला की तुमची फाईल इथंच डॉक्युमेंटची गाडीची राहिलेली आहे, ती येऊन कलेक्ट कसं करणार. तर आज एक गाडी आपली त्या साईडला गेली होती, पेनला गेले होते दादा. तर त्यांना म्हणलं तुम्ही आता कलेक्ट करा. मग ते डॉक्युमेंट्स कलेक्ट केलेत. कारण कसं होतं, बऱ्याच कंपन्यांच्या गेटवरती हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स मागितले जातात आणि घाई गडबडीच्या नादात विसरून जावं होतं. तर तसं काहीच झालं. आणि ते फायनली डॉक्युमेंट पण आपले आता दादा पिरंगुड मार्गात येणार आहेत, म्हणजे तामिनी घाटातून येणार आहेत. बोललो मग मी इथंच थांबलेलो आहे पिरंगुटला, तर आता जाताना नंतर कलेक्ट करून घेईल. पहिलं तर मित्रांनो टाईम बघा, 8:22 झालेत आणि आपण अजूनही कंपनीत आहे. तर विजू दादा आले होते मग अशी, त्यांनी आपल्याला ही फाईल आणून दिली, थोडीफार करवंद पण दिली, नॉनस्टॉप आले. आपली फाईल आपल्यापर्यंत पोहोचली. आणि आता हे कसं आहे माहिती आहे का, रिलायन्सच कंपनी, आता हे पण आपल्याला घेऊन जायचं रिलायन्सच्या कंपनीला, त्यामुळं समजू शकताय. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, सगळे आपले डॉक्युमेंट्स आहेत हे बघा सगळे, त्यामुळं हे गरजेचं आहे. आणि हे आता तुम्ही म्हणशाल की हे काय असं करपटली, तर ही आपण जे काय डॅशबोर्डवरती ठेवत असतो ना मटेरियल, त्यामुळे हे करपटलं. म्हणजे अशीच ठेवली होती तर ते सगळं भाजून गेलं, मग प्लास्टिक मारायला लागलं त्याला. आता इथं नाही ठेवायची, आता आपण याची जागा बदलू, इथं वरती ठेवू, इथं नाही गरम व्हायची, इथं वरती राहू द्या. आणि प्लास्टिकच्या बॉटल पण करपून जातात बरं का, त्यामुळे शक्यतो आहे ना, आता हे उन्हाळ्याचा टायमिंग येत आहे, थर्मासवाल्या थोड्या गार राहणाऱ्या बॉटल गाडीमध्ये ठेवत चला. त्याच्याच बरोबर जार पण व्यवस्थित आपला पाण्याचा भरून घेत चला. आपण आता कंपनीच्या आतमध्ये आलोय, 8:30चा टायमिंग झालाय. बॉक्स झाली एकदाची मित्रांनो लोडिंग. बरोबर 9:15 वाजलेत आणि आपल्या गाडीमध्ये मटेरियल आलंय 22 बॉक्स. तर चला आता डायरेक्टली हिंजवडीला पोहोचूया. आपल्या मधल्याच रोडने निघालोय पिरंगुडवरतून हिंजवडीकडं. अरे बापरे, कसलं आहे, कोणाच तरी लग्न आहे वाटते. कसलं बघा ना लाइटिंग, हा TCS. आणि हे आपल्या राईट साईडला मेट्रो. आता हे काम बऱ्यापैकी कंप्लीट झालं ना, त्यामुळं आता मोकळं वाटायला लागलं. नाही तर पहिले हे पूर्ण रोडा पडलेला असायचा आणि हे पूर्ण पॅक झालेलं असायचं. आणि बरोबर 10 किलोमीटर बसतं बरं का फेज 3 ते आपलं लक्ष्मी चौक. मला एक सांगा मित्रांनो, हा एक गुलाबजाम आणि याच्या बरोबर आता काय आले बघा, 2 अंडी मस्तपैकी अंडा थाळीमध्ये गुलाबजाम स्पेशल. आणि आपण यांना पाहिलं का, यांनी काल आपला लय उद्धार केलाय बरं का. रवी भाऊची फुल ठासलेली आहे, चुना लावलेला आहे. तर या पोचलो हिंजवडीमध्ये मस्तपैकी. आता जेवणाची ऑर्डर केली. बरोबर 11 वाजायला आलेत मित्रांनो. मस्त असं जेवण उरकलंय, अंडा थाळी खाली आणि आपण आपला पुढचा प्रवास सुरू केलाय डायरेक्टली
गुजरातचा. आपल्याबरोबर सोमनाथ भाऊ पण आहेत आणि त्यांना पण गुजरातची ट्रिप भेटलेली आहे, तर ते पण बरोबर असणार आहेत ह्या प्रवासामध्ये. ते चाललेत अहमदाबादला आणि आपण चाललोय जामनगरला, रिलायन्स जामनगरला. तर बरोबर 12:15 वाजलेत मित्रांनो. तुम्हाला आता साईडला ट्रॅफिक दिसत असेल, कुसगावचा टोल नाका आहे एक्सप्रेसवेचा, आणि खाली जे लोणावळ्यामध्ये एक ऍक्सिडेंट झालाय त्यामुळे सगळं ट्रॅफिक पोलिसांनी ह्या मार्गे डायव्हर्ट केले. तर इकडं पण जाम आहे, खाली चौक पण जाम होता. 1 वाजलाय मित्रांनो. आपण गाडी आहे ना आता डायरेक्टली खालच्या रोडने परत घेतली बरं का, नाही तर आपला तिकडून 350 रुपये टोल लागला असता. पण गाडी थांबवली, साहेबाला जाऊन विचारलं आणि निघालो आता या खालच्या रोडने. मगाशी बोलले होते ऍक्सिडेंट झालाय खाली पोलीस चौकीच्या तिथं, त्यामुळे ट्रॅफिक डायव्हर्ट करतो. तेव्हा पण टोल जातो ना तुमच्या ऍक्सिडेंटच्या नादामध्ये. हा 350 रुपयाचा भुर्दंड भोगायला लागला असता की नाही, त्यापेक्षा थांबलो आणि काहीतरी झालं असेल. आणि नाही तर मग लगातार 3 दिवस सुट्ट्या आल्यात. महाराष्ट्र दिन, शनिवार, रविवार, ह्या 3 सुट्ट्या एका मागे एक आहेत. त्यामुळे आता तुम्ही खालून येणार ट्रॅफिक बघू शकता. आता हे पूर्ण कंटिन्युअसली रोड जाम आहे मित्रांनो. त्या दिवशी पण आपण होतो अंधारात, म्हणजे सकाळच्या अंधारात, आणि आता रात्रीच्या अंधारात आहे. आणि हे समोर तुम्हाला दिसतंय का, हे आहे मिसिंग लिंक, ज्याचं ओपनिंग आहे उद्या सकाळी. त्यामुळं आम्ही थांबलो मस्तपैकी अशा फ्रेश मोड मध्ये. म्हणजे आता रात्रीचे वाजलेत किती सांगू का, तर बरोबर 1:30 वाजून गेलेत बघा. दोन्ही गाड्या लावल्यात समोर, सोमनाथ भाऊ बसलेले तिथं, थंड थंड हवा. हवा. आणि कसं झालंय क्लायमेट आहे ना आता, मगाशी पूर्ण चांदणं टिपूर होतं, आता धुकं भरायला सुरुवात झाली. त्या दिवशी असं सकाळी धुकं भरलं होतं, त्यामुळे आम्हाला काही करता नाही आलं. आणि बघा आता अशा लोकेशन वरती थांबलोय जिथं फ्रेश हवा खातोय. आणि मगाशी आपला बरोबर हॉलदार पोपट केल्यावर आम्हाला बरोबर गंडवलं, म्हणले तिथे ऍक्सिडेंट झालाय. आणि याला विचारायला गेलो आतमध्ये, बोले थोडा वेळ थांबा, ट्रॅफिक कमी झालं का जावा. म्हणजे 350 रुपये यांना काहीच वाटत नाही राव, काहीच वाटत काहीच वाटत नाही. झाला म्हणतात तिकडे. अरे काय खेळ लावलाय. म्हणजे हे 370 आणि आम्ही आलेलो ते 2 टोल. तसं जर म्हणलं तर 2 टोल आल्या असं ते 55 ते 110 रुपये ते. म्हणजे जवळजवळ 300, 400, 500, 450, 500 रुपये चालले की काय नाही, लुटमारीचे धंदे. आता याच्यावरती किती काय असं ना, आता याच पुढं कळन. सगळ्यात प्रथम सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. उद्या मस्त एन्जॉय नका करू, पण काही गोष्टी आपले महापुरुषांचे विचार वगैरे मनी बाळगा, आपले हक्क अधिकार जे काही संविधानिक अधिकार आहेत ते जाणा, कायदा शिकण्याचा प्रयत्न करा, कलम पाठ करा. बाबा 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 बघा आता ते तिकडं बघा, समोरची लाईन बघा त्या साईडची. आजची रात्र फक्त तुमच्याकडे त्रासाची आहे. बॅस संपलं. म्हणजे वरती पासून तर ती लाईन, गाडी ज्याने 9 वाजता लावली असेल ना, त्याला 12 वाजले असतील बाहेर पडायला. काय म्हणायचं याला, काय फक्त बस सरकार तुमच्या अपेक्षा पूर्ण केलेली आहे. एक रात्र कळकाडा, उद्यापासून तुम्ही सगळे सुखरूप प्रवास करणार. कारण मिसिंग लिंक आपली ओपन होतीये 1 तारखेला, म्हणजे आज. आता बरोबर 2 वाजलेले आहेत मित्रांनो. म्हणजे यांची प्रतीक्षा ही फक्त आजची शेवटची असणार. खंडाळा घाट सगळ्यांसाठी मोकळा होणार. मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट झालाय कम्प्लीट. सरकारला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढे बघा, मला वाटतं खोपोलीच्या टोल नाक्यावरती असणार आहे ही ट्रॅफिक. गाड्या बंद करा आणि थांबा बंद करून, नाही तर तोडा तिकडले बॅरिकेड आणि जा त्या मिसिंग लिंकने. बहुप्रचित आणि काय म्हणतात सुपर काय बघा, तो उघडा सुना असं साठ पडलेला आहे तिकडून. काय गरज आहे, उद्याच्या ओपनिंगची गरज आहे. आज लोक इथं जर घाटात ट्रॅफिक मध्ये मरत असतील तर ह्या मिसिंग लिंकचा काय उपयोग आहे का? म्हणजे राग येण्यासारखी गोष्ट आहे की नाही. याच्यासाठी त्या मंत्र्यांच्या हाताने उद्घाटन करण्यापेक्षा तोडा ना ते बॅरिकेड, जाऊ द्या ना. ये म्हणाव बाबा तू पण उद्घाटनाला सकाळी. काही नाही, प्रशासनावरती किती बोललं तरी प्रशासन सुधरत नाही. बरोबर सकाळचे 8 वाजलेत मित्रांनो. चहा नाश्ता ओरखलाय. आपण रिंकी पॅलेसला येऊन थांबलो होतो. सोमनाथ भाऊंची गाडी शेजारी होती आणि आपली गाडी अशी लावली होती. मस्त असं मोठं पार्किंग आहे बघा इथं. सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर आजचा महाराष्ट्र दिन आहे, तर महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ब्लॉग आपला कंटिन्यू झालाय मित्रांनो पुण्यावरतून, जिथून आपण लोडिंग केली आणि
रात्री घाटातलं वगैरे सीन्स तुम्ही पाहिले असतील बऱ्याचशा गोष्टी. आजपासून मिसिंग लिंक चालू होईल, त्यामुळे पुढं ट्रॅफिकचं टेन्शन राहणार नाही. तर चला आता इथून निघूया डायरेक्टली पनवेल वरतून मग रेग्युलर रूट आपला तोच ट्राय करता येईल. चला बघूया आता पनवेलला. तिथं घोडबंदरचं नो एंट्रीचं टेन्शन नसेल आता, म्हणजे ट्रॅफिकचं टेन्शन कमी होतं दिवसा. रात्रीचं म्हणलं का मग की रात्र जाते आणि आराम पण गरजेचं होतं, म्हणून आराम केला नाही तर तुम्हाला माहिती आहे आपला पहिलाच टार्गेट असतो डायरेक्ट बॉर्डर पर्यंत जाऊन गाडी थांबवायची, मग राहिलेली जर्नी दुसऱ्या दिवशी कव्हर करायची. कसे रायडर, अरे 2 गेले. हा बघा आता तिसरा. कन्फ्यूज करतात की नाही, म्हणजे मला वाटलं तिसरा पण त्यांच्याच मागं असेल, तर तिसरा रॉंग साईडने आला. म्हणजे त्याची ऍक्च्युली राईट साईड आहे, बट पहिल्या दोघांनी रॉंग साईडने ओव्हरटेक केली. बरोबर 10:02 मित्रांनो, आपण पोहोचलो ठाणा. ट्रॅफिक नाही लागलं, पण आता हे बघा, हे असं प्रत्येक चौकात बनवणं गरजेचं आहे पाहिलं का आता, कारण इथं सिग्नल लागतो, ट्रॅफिक होतं आणि ट्रॅफिकमध्ये पब्लिकला त्रास होऊ नये म्हणून असे मंडप घालणे गरजेचे आहेत. प्रत्येक सिग्नलवरती टाकलं पाहिजे. ऑल ओव्हर महाराष्ट्रात जे काय ग्लोबल वॉर्मिंगचं टेन्शन सुरू होणार हे 2 महिने भरपूर सारं पाणी घ्या आणि जिथं सावली असेल तिथं दुपारच्या टायमिंगला थांबा. मग आपण पण आहे ना आता आंघोळीला डायरेक्टली उन्हाच्या टायमिंगलाच थांबण्याचा प्रयत्न करू. बघू शकताय मित्रांनो काय ट्रॅफिकची अवस्था. घोडबंदरला पोहोचलोय 11:15 वाजलेत. अहमदाबाद 530, वडोदरा 430, सुरत 290 आणि हे ट्रॅफिक. काय ट्रॅफिक आहे. चला आता हे ट्रॅफिक क्रॉस करून घेऊ. ब्रिज वरतीच आहे पण पूर्ण ब्रिज जाम आहे. बघायचं आहे बघा, पूर्ण ब्रिज जाम आहे पूर्ण. काय सोल्युशन काढता येईल कमेंट करून नक्की सांगा. अजून 2 रोड बनवायला पाहिजेत की काय ट्रॅफिक साठी. 12 वाजलेत मित्रांनो, आपण पोहोचलो ऍपल. चला आंघोळीची वगैरे सोय पाणी इथं आहे. गाडी इकडे लावूया मग पुढे जाऊया जेवण वगैरे उरकून. ॲपल्स प्युअर व्हेज. तर उरकली मित्रांनो आपली आंघोळ. बरोबर टायमिंग झाला आहे 1चा. सूर्य डोक्यावरती थोडे शांत होतील, कारण भरपूर असं ट्रॅफिक फेस करावं लागलं ह्या रोडला बरं का. आलेली आपली मस्त अशी पंजाबी थाळी आणि छान असं हॉटेल ॲपल्स. आता इकडं असंच खायचं का, पनीर अजून काय आलं का ॲडव्हान्स आला. भाऊंचे पैसे आले बा, पार्टी पैसे आले आता. पार्टी भाऊंकडून आज. मित्रांनो जेव्हा आपण गुजरात वगैरे साईडले तर गुजरात आणि राजस्थान जेवायचं अजिबात टेन्शन नाही. तुम्ही थाळी बघू शकता. थाळीमध्ये बघा छोलेची भाजी आहे, पनीरची भाजी आहे, दाल राईस आणि प्लस रोटी पापड आणि बघा एवढा ग्लास भरून ताक. आणि हे किती रुपयाला फक्त 180 नाही एवढं पण नाही, त्याच रेंज मध्ये 150 रुपयाच्या आतमध्येच सगळं. आता जेवण झाल्यानंतर तुम्हाला रेट सांगेलच, पण मग एवढं रिजनेबल आहे. आणि इथं साफसफाई बघितली ना, नादाचं नाही करायचा, एकदम मस्त एन्जॉय करायचं, खायचं पोटभर खायचं, मस्त राहायचं, टेन्शन नाही घ्यायचं. 2 पंजाबी थाळ्या, 2 छास, डबल छास घेतले ते. आणि आता इथं चाललंय काय बघा, हे सोमनाथ भाऊंनी आहे ना विजू भाऊन थ्रू मागवली होती लाईट LED 3-in-1 वाली. एक नंबर आहे. बसला ना हे झालंय बघा, हे होल्डर जळाला आहे आणि त्यांनी आपल्याला काल कमेंट केली आहे की इकडं चुना लावलाय म्हणून. मग त्यांना ते आता आयुष्यभर तर टॉपना देत राहणार नाही. चुना लावलं तर आता हे घ्या 3000 रुपयाचं. आता इथून निघायचं. AC लावू द्या पहिलं, कारण गरमी एवढी जाम आहे ना, दुनियाची गरमी लागते. हे टॉवेल वगैरे सगळे भिजवले होते, पाणी वगैरे भरून घेतलं. सोमनाथ भाऊ पण निघाले ते बघा, शेजारीच गाडी दिसत असेल. लाईटी त्यांनी घेतलेली त्या चेंज करून घेतल्या आता. आणि इकडं गरमी मित्रांनो एक नेक्स्ट लेवल गरमी येते, नेक्स्ट लेवल. आता 2:30च्या टायमिंगला जर अजून जळायला लागतात. आपल्याकडे AC आहे म्हणून काय वाटत नाही. आणि सोमनाथ भाऊने त्यांच्या गाडीला ते पाण्याचं ते बनवलंय, ते इन्स्टॉल केलंय. काही ना काही एक्सपेरिमेंट ते ट्राय करत असतात राव गाडीवर. परत अजून क्रूज कंट्रोल पण करून घेतलाय तिला नाही का, ते आता तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये बघाल. बाकी तिकडं दिली याच्यावरतून रायपूरवरतून येताना परत एक तो फ्लॅशर लाईट बसवलाय.
आता आज परत ते नवीन 3,000 रुपयाचे लाईट मागवले होते, विजू भाऊंनी आणले, त्यांच्या गाडीला बसवलेत. किंवा तुम्ही निलेश भाऊंच्या गाडीला पाहिलं असेल, आपला इस्माईल भाईने ऍक्च्युली त्याची सुरुवात केली, सोमनाथ भाऊंनी पण केलंय, फक्त राहिले आपल्या गाडीला. पण आपल्या गाडीचे फॉग लॅम्प एकदम पॉवरफुल आहेत, त्यामुळे मी काही ते बसवणार नाही. आपले आहे ना ऑलरेडी क्लिअर, त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं. आपला उजेड जर कमी पडत असता मग ठीक होत, मग नक्कीच विचार केला असता. पण जर त्याचे होल्डर जर जळायला लागलेत ना, म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं ना, आपण आतापर्यंत 3-4 वेळा बल्ब बदललेत. प्रॉब्लेम काय होतो, होल्डर गरम होतात. बऱ्याच पिकअपला ती प्रॉब्लेम येते की त्यांचे होल्डरच टिकत नाही. मग त्या होल्डर न टिकण्यामुळं सगळी प्रॉब्लेम आहे. बरोबर 3:20 आलेत मित्रांनो, आपण पोहोचलोय चेकपोस्टला. लाईन बघायची का तुम्हाला? बघा आता ही लाईन भरपूर मोठी लाईन आहे, पण आपली गाडी अंडरलोड आहे त्यामुळं काही टेन्शन नाही. चला बघूया किती वेळ लागतोय. सोमनाथ भाऊ त्या लाईनला आहेत, आपण ह्या लाईनला आहेत, बाकी सगळ्या लाईन फुल आहेत. आहे थोडाही आहे. 2250 आपल्या गाडीचं वजन आलंय, म्हणजे एक 200-250 किलोच फक्त माल. चल निघूया, बाहेर पडूया. 4:15 वाजलेत मित्रांनो, आपण वापीला पोहोचलोय आणि अजूनही 60 किलोमीटर आहे जिथून आपला NH4चा प्रवास सुरू होईल. उन्हाचा टायमिंग आहे त्यामुळे काही जास्त गाडी पळवत नाहीये, एक ॲव्हरेज 60-65च्या स्पीडनेच गाडी पळवते. आणि कसं झालंय, रात्री एक 3-4 तास झोप काढली आहे ना, त्यात ती पंजाबी थाळी खाली, तर अशी सुस्ती जाणवायला लागली त्यामध्ये. मस्तपैकी 1 तास झोप काढली, 1 तास. 6 किलो फ्रेश वाटलं. डोळ्यांवरती जो उन्हामुळे ताण आला होता ना, सगळा ताण निघून गेला. आता या आपल्या दोन्ही गाड्या इथं लावल्या होत्या. 25 रुपयावाली चाय पिया हमने, 25 रुपयावाली. चला, कसं आहे तिथं बेड पण टाकले होते, जसं थोडं तोंडावर पाणी मारलं आणि डायरेक्टली झोपलोच. आणि आता पुढे जो मित्रांनो आपला NH4चा जो प्रवास असणार आहे ना, तर त्या रोडला म्हणजे मुंबई वडोदरा दिल्ली हायवे, आता तिथून वडोदऱ्यापर्यंतचा प्रवास आपला सुरू होतो. चिखलीपासून, चिखली, नवसारी, सुरत, भरूच, वडोदरा असा. आणि त्या रोडला मित्रांनो खरंच झोप येते, तर तुम्ही अनुभवला असेल बऱ्याच वेळा. आता उन्हाच्या टायमिंगला त्या रोडवरतून गाडी पण गरम होणार, त्यात आता आपली जर रात्री ते इथं झोप पूर्ण होत नाही, त्यामुळं थोडं दिवसा पण थोडा आराम करून प्रवास करावा लागतो. पहिला मित्रांनो आपल्याला आहे ना, ह्या रोडला म्हणजे अहमदाबादला जायचं म्हणलं तर एक 700-800 रुपये टोल खर्च यायचा. आता तो टोल खर्च मित्रांनो आपला डायरेक्टली 1000-1100 रुपयापर्यंत जातो. आणि जामनगरला जायला आहे ना, आपल्याला एक 1000-1100 रुपये टोल यायचा पाहिजे, आता तो जातो डायरेक्टली 1500-1600 रुपयावर. बरोबर 7:04 झाले, लाईटी लागल्या आणि आपण हायवेला आता एंट्री केली. बघा 9:15 वाजलेत मित्रांनो, आपण गाडी घेतलेली आहे पंपाकडे. कारण बघा डिझेल आपलं एक पोल शिल्लक आहे, अजून 60 किलोमीटर वडोदरा राहिले. पहिलं डिझेल फुल करून घेऊया. काय पुढं 60 किलोमीटरला नको मध्ये रिझर्व लागायला. अरे आज 90 रुपये 78 पैसे, उद्याची काय आपण गॅरंटी देऊ शकत नाही. 2500 रुपयाचं डिझेल भरून घेतलंय मित्रांनो आपण गाडीमध्ये. चला आता जेवणाचं नियोजन लावू. हाय खातेश्वर, त्याच्याकडे जाऊया जेवायला डायरेक्ट. मस्त असं खेतेश्वर हॉटेल आहे. आणि आज सोमनाथ भाऊची स्पेशल फरमाईश होती. हा ते म्हणतात लय दिवस दालबाटी खायला भेटत नाही ना. तर बघा आपल्या इकडे नाही अशी दालबाटी भेटते, काही ठिकाणी किरकोळ ठिकाणी भेटते. आपल्याकडे ना, मी जे तिकडे खाल्ली चटणी एक नंबर. तुपाची क्वांटिटी बघा. काय पाहिजे मित्रांनो, अजून मज्जानो लाईफ ते आपलं अजून मोरायचंय. तर यांनी केली सुरुवात. आपल्याला दम निघत नाही, याकडे ताटात पडलं का असं वाटतं, ताटात पडलं कधी पोटात पडते. हा चला आपण पण करूया टेस्ट, जरा मुरून देऊया ना, तर पस्त बरं का. तर मित्रांनो हे बघा सोमनाथ भाऊंची गाडी, मस्तपैकी जेवण उरकलं आपण खतेश्वर ट्रक ड्रायव्हरला. आणि हा आता दुपारी आपण ह्या गाडीच्या लाईट चेंज केल्या होत्या ना, तर ते तुम्हाला दाखवतो. 3000 रुपयाच्या लाईट आहेत.
त्यांनी त्या दिल्लीवरतून मागवलेल्या आहेत. सोमनाथ भाऊ आपल्याला आता ट्रायल देतील त्याचा. हो दाखवा एकदा तुमच्या लाईटचा ट्रायल. मी फोकस ऑफ करतो. हां फ्लॅश ऑफ करू. फ्लॅश ऑफ केला. हे बघा पूर्ण व्हाईट एक नंबर पडलेली पॉवरफुल लाईट आहे. हा आता हा पण व्हाईटच आहे. हा येल्लो आला. त्यानंतर हा आपला रेग्युलर हे अप्पर झाले. आता डिप्पर द्या. एक डिप्पर फक्त व्हाईट आहे बघा. फुल फ्लॅश. 2:15 वाजले मित्रांनो. आपण आहे ना बरंच अंतर कव्हर करून घेतलंय बरं का. अजून 242 किलोमीटर राहिलं आपल्याला जामनगरचं अंतर. पुढं राजकोट आणि त्यानंतर जामनगर. 2:15 झालेत. चहा प्यायला थांबलो होतो. टोल नाक्यावरती फुल जाम होता. म्हणलं आता एक चहा घ्यावा मस्तपैकी. तर आपला चहा आलाय बघा. अरे अंधारात दिसत नसत तुम्हाला. हे बघा हे बघा मस्त मस्त गरम गरम चहा घेतली एक. चहा पितो म्हणजे थोडी तरतरी येईल. ॲसिडिटी झाल्यासारखं जाणवत आहे. चहा मारू म्हणजे अजून ॲसिडिटी होती. सवय सुटत नाही चहाची. चला चहा पिऊ आणि ॲटलिस्ट 200 किलोमीटर तरी कव्हर करण्याचा प्रयत्न करू.